could happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. आहात तुम्ही सर्व. मी नेहमी हीच लाईन बोलते, सुरुवात कशी करावी कळत नाही. तर तुमचं माझ्या चॅनलवरती खूप जास्त आहे स्वागत. तर आज आम्ही चाललो आहोत नाशिकला. रात्री माझी तब्येत इतकी, रात्री नाही काल पूर्ण दिवस माझी तब्येत खराब झाली होती. औषधं वगैरे घेऊन मी लगेच इंजेक्शन वगैरे घेऊन आले डॉक्टरकडे जाऊन. मला रिस्क नव्हतं घ्यायचं कारण आज आम्हाला नाशिकला जायचं आहे. तर सगळे आम्ही चाललो आहोत. तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जशी तुम्ही माथेरानची व्हिडिओ बघितली तर तसंच काहीतरी छान असतं, मस्त आपण बघणार. या लोकांच्या तोंडावरून यांना दिसतं, टीसीला कळालं की या लोकांकडे तिकीट आहे. तुम्ही कॉन्फिडंट वाटताय का? ओके, हे बघा. हां हां जा. हे बघा, हे लोक आहे तिकीट असल्यावर समोरून जातात तिकीट दाखवायला. ताई आता आम्ही ट्रेनमध्ये चढणार आहोत. गर्दीने हा जो माणूस आहे हा खात चाललाय, खात. ताईला 2 डब्बे दिलेत. पहिला चला आतमध्ये. बोल 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 जोरात. तुमच्यामुळे फाईन बसता राहिला आम्हाला 250चा. कळत नाही का? नाहीये, नाशिकला जायचंय ना? नाही, आपल्याला नको जवळ जायचंय. दौंडला नाही जायचं ना? तर आता आम्ही चाललोय नाशिकला बाय रोडनी. आम्ही एक टॅक्सी घेतली आहे, हायर केली म्हणजे टॅक्सी. आम्ही फर्स्ट टाइम टॅक्सी हायर करून चाललोय कारण की आमच्याकडे तिकीट अवेलेबल नव्हते आणि आमची फॅमिलीमधले कार आम्हाला येत नाही कारण कोणालाच चालवता येत नाही. त्यामुळे आम्ही टॅक्सीने चाललोय. त्यांना वाटलं आम्ही फिरू नाही शकत, आम्ही तरी पण चाललोय. नेक्स्ट टाइम आम्ही कारनी येणार. एर्टिगा काका लक्षात ठेवा. शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदर गेला न भरले. पदर गेला न भरले. पोरी जरा जपून दांड धर, पोरी जरा जपून दांड धर, पोरी जरा जपून दांड धर, पोरी जरा जपून दांड काय जाते रिव्ह्यू द्या ना. हा ना, चांगलंच लागतंय काय. अरे अरे अरे, एवढा नकली वाईट घेतलाय ना प्राचीने व्हिडिओसाठी. हे बघा, हे ओरिजिनल आहे. ते जिमला होते ना, जिम एक दिवस. तो आता आम्हाला बस भेटलेली, आता आम्ही निघतोय. आम्हाला बस भेटली. चला 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 चला.
तो आता आम्ही आलो आहोत, नाशिकमध्ये आलेलो आहोत आम्ही. गाडीने आलो होतो, नंतर आमच्या तिकडे 840 रुपीज समथिंग काहीतरी 840 की 60 रुपीज गेले. देन आता आम्ही इकडून ऑटो बघत होतो. त्या ऑटोवाले आम्हाला म्हणजे 3 जणांचे काहीतरी 100 रुपीज बोलले होते, है ना ताई? किती? 60 रुपीज, सॉरी 60 रुपीज पर पर्सन ते लोक बोलत होते. आम्ही लिटरली इथून बस विचारली एका अंकलला, त्यांनी सांगितली बस जाते इथून. आता आपण कुठे जाणार इथून? पंचवटी. आता इथून आम्ही पंचवटीला जाणार आहोत. तर आता आम्हाला फक्त किती रुपये? 70 रुपये. सगळे 70 रुपयामध्ये आम्ही सर्व चाललो आहोत. जिथे आम्ही एकाचे 60 रुपये होते, आम्ही 70 रुपयात चाललो आहोत. आणि मला काय नाही झालं, मी आरामात आले. हिला त्रास व्हायला लागलाय. खूप जास्त वेल ऑर्गनाइज सिटी आहे. बबली, छोडी, प्रेझेंट तुझ्या प्रतीक्षा ताई. प्रेझेंट सर. आता काहीच रस्ता माहित नाहीये. पोहे खावा. प्राजूनी चम्मचने आणला म्हणून ते एवढे राहिलेत, कारण एका टाइमला एकच पर्सन खाऊ शकतो. या ढोणे ही पोरगी हेल्दी स्टफ खाण्यासाठी गेली आहे. हेल्दी स्टफ आता इथं काही नंतर ती गारा गारा गारा. आम्ही कधीपासून इथं नकुलची वाट बघतोय, पण नकुल अजूनपर्यंत आला नाहीये. आम्हाला ट्रेनिंग करायची आहे, कबड्डीची मॅच आहे आमची. पोरी बघा कशा रगाट आणल्यात आम्ही. एक पैलवान खो-खोचा दांडा. आणि यांचा कोच गडी. कोच बोलते मी. कोचचा आउटफिट दाखव. आउटफिट चेक. कोच आउटफिट चेक. अरे कुठे आहे नकुल? फ्रुट्स वगैरे घेत आहोत. या मॅम न सांगता आला, आम्ही हिला शोधत आलो. हिला सोडून आली ही. सो काय नाही, फ्रुट्स वगैरे घेऊ जरा. आणि नकुलला शोधणार आहे ते ताई. तू कशामध्ये? खो खो, कबड्डी? आता नकुल आलेला आहे. हा ऑलरेडी कालच आलेला होता. कालच आला होता असं म्हणत. हा, ह्याचं काय चालू आहे? बाबूला खूप आनंद झाला की त्याला आता एकट्याला नाही सगळं हँडल करावं लागणार. आणि आता एवढं सगळं जे खायला आणलं हा एकटा खाईल. थँक्यू. पण आज लोकांनी काळं घातलंय, निषेध करतात कशा तरी. काळा नाही, डार्क नेव्ही ब्लू. सो चल, हो या तुम्हाला. तू काल कुठे गेला का फिरायला? ते तर आहे. सो तू इथे सगळं बघून ठेवलं, कुठे राहायचं वगैरे सर्व काही? आपण एक धर्मशाळेमध्ये चाललोय. ओके. एक मोठी रूम आहे, 700 लोक असतात. आपण जाऊन बसणार आहे. ओके चलो. महाग केवढं भेटणार एवढा कमी पैशामध्ये? 3.4 मध्ये 9 जणांचं झालंय. चला. 3.4 तर 2.4 बोललेला. ते वेगळं 6 जणांचं होतं. तर आता आम्ही इथे चाललो आहोत. या लोकांनी काय लॉज वगैरे, हा काय बोलतो धर्मशाळा बघितली आणि आता तो बोलतो की पर पर्सन 370 रुपीज काहीतरी आहे. पर पर्सन 370 रुपीज. आणि मग आम्ही आता 9 जण आहोत टोटल, तर अबाउट 3000 जाणार आहे. आता मला हे लॉजिक नाही कळत आहे की तसे 3000 जाणारच आहे, तर कुठेतरी लॉज छान बघितलं असता. आम्हाला तसे बॅग्स ठेवायचे कारण आम्ही पूर्ण दिवस रात्र फिरणार आहोत. हे वर्थ इट आहे. उलट कमी याच्यात भेटून जाईल आम्हाला. एक रूम जरी आम्ही घेत आहोत त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या बॅगा राहून जातील. माझी एक सिन्सिअर रिक्वेस्ट आहे, ताई हा ब्लॉग तू प्लीज चांगला बनव. इन्फॉर्मेशन नको देऊ लोकांना. इन्फॉर्मेशन नाही सगळ्यांना माझ्या नाशिकमध्ये. तू गप बस. आता आपण 700 लोक धर्मशाळा जाणार. 700 लोक गुन्ह्याने राहतात. आता आपण मजा येणार. आणि ते 3000 रुपये आमचे जाणार आहे. त्याच्या 3500 रुपये जाणार आहे. 3500 रुपये ताई जाणार आहेत. त्यापेक्षा आपण लॉज घेऊ शकतो चांगला असा. चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू शकतो. स्वतःची थोडीशी प्रायव्हसी ठेवू शकतो 700 लोकांमध्ये राहण्यापेक्षा. आपण हे नाही जाणार आहे. आपण निषेध करूया गोष्टीचा.
धक्काबुक्की देतात. फक्त आम्ही आरती बघण्यासाठी असं त्याच्यात मध्ये असे लोक यायचे. आम्ही त्यांना बोलतो आणि हा लॉंग विकेंड आहे, सगळी हॉटेल फुल आहे. आमची सगळी हॉटेल फुल आहेत, सगळं फुल आहे. ह्या लोकांची भांडणच चालली आहे. झालं सगळं बोलून जातं खायचं. भांडण काही भेटत नाही. बाग असतात बाग. फक्त चाललं की आपण बाहेर जाणार आहे. बाहेर जाऊन 3 मंदिर आणि घाट करणार आहे. ओके. येऊन दुपारी आराम करणार आहे उन्हामध्ये. का? उन्हामध्ये कुठे फिरणार आहे तू? हा. ठीक आहे. मग थोडं ऊन खाली झालं 4 वाजता बाहेर निघणार आपण. बाकीचं काय करणार मग 8:30 झाल्याचे. नाही. आता मी हे बघा, आता योगेश आणि मी बाहेर जाईल, तुम्ही आवरून घ्या, कपडे चेंज करा. चालेल. आणि आता मम्मीने ते ठेपले पण दिलेले आहेत तर ते खाणार आहोत. मन साफ असलं पाहिजे. आंघोळचं काय होतं सगळ्यांनी बघू नका. ते याने शिकवलं. सगळ्यांनी तिकडे बघा, मी पॅन्ट चेंज करतोय. सगळ्यांनी तिकडे बघा, बबली तिकडे बघ, मी पॅन्ट चेंज करतोय. तू व्हिडिओ काढ. मी नकोची शॉर्ट्स नाही, नकोची नकुल जिंकल. सेंटा क्लॉज आजच बनून आलाय हा. आम्ही हे पण घेतलेला काय बोलतात मला नाही माहित. तुम्हाला माहित असेल तर सांगायला काय बोलतात. मला हे खूप जास्त आवडतं पण मला याचं नावच नाही माहिती आहे. दिसलं तर बबलीने माझ्यासाठी आणलं. बिकानेरचं आहे ते, स्पेशली बिकानेर मधलं आहे. आणि ही माझा ब्लाउज फिटिंग करते. तू गप बस. बोरिंग. ये लोग कैजलॉ से आए. कैजलॉ से उधर के they took auto ride. Love this. खायचंय ते खा. मला पण नाही माहिती. मला आवडतं. छोटी दीदी आणि हे सगळे तर आता रेडीच होत आहेत. ही आमची बबडा. आणि हे पूर्ण सध्या आमचं पूर्ण रूम मेस आहे. फक्त दिदूने हा जरा थोडं आवरून ठेवलंय. बाकी सगळं मेसच आहे आमच्या इथे. आणि माझ्याकडे स्ट्रेटनिंग मशीन मागतात, मी ते पण बिचायला देत नाही. आणि इथे थोड्या वेळामध्ये यांची भांडणं होती. नकुल बाबू आणि कोण ग, सॉरी पूनम हे तिघं बोलले ठीक आहे तुम्ही तयार व्हा, तोपर्यंत आम्ही आलो. ते 3-4 स्पॉट पूर्ण फिरून आले. म्हणजे आले पण नाही, 8 स्पॉट फिरले नाशिकमध्ये. आणि आम्ही अजून रेडीच होत आहोत. ते बोलले की ठीक आहे तुम्ही व्हा तोपर्यंत रेडी, आम्ही करतो काय थोडंफार फिरतो. पूर्ण एवढे फिरून आलेत आणि आम्ही अजून साड्याच घालतोय इथे येऊन. बाबू कुठे गेलेला? इकडे बनवले पलटो. काय ते सांगत जा की काय काय तू लावतेस त्याला. मेकअप करतो. ओके. मी मेकअप नाही करत, त्याला स्किन रुटीन बोलतात. त्याला मेकअप नाही बोलत, स्किन केअर. ते गरीब लोकांना माहित नसतं स्किन रुटीन काय असते. जशी ही बोलली मेकअप आल्या मेकअपच करतोयस तू. त्याला मेकअप नाही, स्किन. थोड्याने तू बोलशील कॉम्पॅक्ट लावून दे, येशील हळूहळू. जसं की हा करतो मेकअप. चॅनल घेऊन इथून जा. तुमचं चॅनल माझ्या तोंडाने पवित्र नका करू, जायचं निघ इथून. शिखर काहीतरी करायचं काम तर बाबूच आहे. ताई छान दिसते. हात दे करतच नाही. ब्लेंडर द्यायचंय का? ओ माय गॉड, बॅम्बू. अरे चोळ असं चोळ असं. याच आहे. म्हणून आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. झालं बघ ते मॅच. हो. बिफोर आफ्टर काय फरक आहे का? नाही छान दिसतोय ताई. असं स्किन थोडी अशी याच्यात तुम्हाला दिसणार नाही काय होतंय त्या स्किनवर, पण होतंय काहीतरी. जाऊ त्याच्या कानाकडे लक्ष नाही जात. दाखव. नेक्स्ट
कॉम्पॅक्ट पावडर आहे लास्ट लूज पावडर आहे ना तो हो हो फोटो तरी काढले झालं 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 आता बबलीचा स्किन टोन आणि याचा स्किन टोन पूर्ण सेम दिसतोय प्लीज यार बबली सोबत माझी इज्जत नको करू. अयो बबली सोबत कम्पेअर नको करू. बबली कुठं मी कुठं. कॉन्टॅक्ट मला करा मग मी एक माझा कट काढून. चलो हो गया अजून काय बाकी आहे? झाला याचा मेकअप झाला काळे का दिसतात माझे तोंड गोरे आणि हात काळे. ए उठा यार मी दुनिया आमच्याकडे 3 मुवा आहेत ज्या कोणाचाच मेकअप करत नाही स्वतःच करतात. ती बघा आमच्या मागे नवरी आहे नवरीची अजून तयारी झाली नाहीये. कुर्ला Kurla boy. I'm representing Kurla. बाबू ते नाशिक ते नाही का पब्लिक कसं काय नाशिक. बाबू आम्हाला सगळ्यांना मॅच करतोय बघा. बाबूला घ्यायचं का कशामध्ये रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आलेल्या सर्व गोदा भक्तांचे हार्दिक स्वागत. इकडे बघा येथे थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होत आहे. तरी सर्व गोदा भक्तांना विनंती आहे, आरती सुरू असताना कोणी नदीपात्रात पाय टाकून बसणार नाही अथवा पायात पादत्राणे घालणार. तर आता आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये पंचवटीमध्ये. आम्ही काल सुद्धा आलो होतो पण पूर्ण सूर्याचं थोडं पण किरण माझ्यावर पडत नव्हतं त्यामुळे मी फोटो नाही काढले आणि माझं दर्शन पण झालं नव्हतं कारण की गोदावरीची आरती वगैरे असते ते सर्व चालू झालं होतं तर आम्ही तेच पूर्ण बघत बसलेलो. तर आज मी पूर्ण इकडचे जे देवस्थान आहे त्याचं दर्शन करणार आहे. माझ्यासोबत ताई पण आली आहे मॉर्निंगची उठून आणि मी तुम्हाला आणि आम्ही झोपलो ना. आम्ही 4 वाजता उठून मी 7:30ला उठून ताई दाखवणार आहे. इथे खूप गर्दी आहे. मला वाटतं मॉर्निंगची जास्त गर्दी असते संध्याकाळची पण असते पण आता मंदिरांना वाटतं रांगा आहेत तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. प्लीज बघा तुम्हाला दिसत असेल ही गोदावरी नदी आहे आणि खूप सकाळचं इतकं सुंदर पॉझिटिव्ह फील होतं आणि खूप जास्त गर्दी तुम्हाला दिसत असेल. पूर्ण गर्दी आहे गर्दी आहे गर्दी आहे गर्दी आहे आणि आता आपण गर्दीमध्ये पूर्ण दर्शन करणार आहोत. थंडी वाजते का वाजते या पाण्यामध्ये लिटरली तेव्हा धागे ओढत होते. किती सुंदर जागा आहे आणि या सुंदर जागेमध्ये सोनू येऊन पडली आहे. आणि पूर्ण भिजली आहे लिटरली. माझे तुम्ही पादुका बघा भिजली आहे मी पूर्ण आणि मला नकुल ओरडणार आहे पण मी पडले रे. मला खूप लागलं जोरात. उलटी लाइटिंग आहे. मला खूप जास्त लागलं. मी त्याच्यामध्ये आम्ही सगळे चाललो ऑटोने आता. दादा पुढे बसलाय अर्धे जण ओलाने गेले आणि आपण पण हे बुलेट घेऊ शकतो. हे असं बरं आहे ना पटकन काही जायचं बोल. आणि मी जोरात पडलाय मला बसायलाही त्रास होतो सध्या आणि खूप घाण कंडिशन. दिदी पडली दादा दिदी पडली ते पण पाण्यात बबली दिदी पडली. हॅलो दिदी पडली. कुठे आलो ताई आपण. आम्ही आलो एक ग्रेप एम्बसी मध्ये जे नाशिक मध्ये आहे. हां आणि हे एक द्राक्षाची बाग आहे ॲक्च्युली. त्याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज वगैरे त्यांनी प्लॅन केलेल्या आहेत. प्लस इथे एक फेमस मिसळ आहे तर आम्ही ती हा बनवतो तर मी का बनवू मला कळत नाही. एकाच घरचे 2 ब्लॉग करते त्याने बनवली व्हिडिओ मी बघितलं तो बोलला काहीतरी. सो आम्ही इकडे आलो आहोत ग्रेप एम्बेसी मध्ये. किती छान आहे यार हे. ताई ताई शेपूट मारेल.
खूप खूप सुंदर आहे हे बघ. काय प्राची रडते. प्राची बोलते मी सगळ्यांचे फोटो काढते पण कोणीच जात नाहीये फोटो काढायला. ग्रेप एम्बॅसीमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही ते क्राऊड बघा किती जास्त क्राऊड आहे इकडे. आणि ते नंबर दिले आहेत प्रत्येकाला. नंबरप्रमाणे आतमध्ये बोलवत आहेत आम्ही ते. सो आता सध्या आम्ही थांबलो आहेत आणि वेट करतोय. ग्रेप एम्बॅसीमध्ये आलेलो आहोत आणि इथे एवढं छान म्हणजे आम्हाला वाटलं नाही फक्त असं नॉर्मल नाव वगैरे आहे. मग लिटरली तुम्हाला सांगू इथे जे तुम्ही बघताय ना हे पूर्ण वेली वगैरे याला खरंच द्राक्ष लागलेत. खरंच द्राक्ष आहेत, खोटीवाली नाही आहेत. ती फेवरेट मिसळ आहे. तर हे बघा कसे बसलेत सर्व मला सोडून बसलेत खायला. आणि इकडची फेवरेट म्हणजे आणि आता मी तुम्हाला दाखवणार होते. तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही पण मी तुम्हाला दाखवते की ते खरंच द्राक्ष लागलेली आहेत. तर तुम्हाला हे दिसतंय हे खरखरची द्राक्ष ही खरखरची द्राक्ष आहेत. मी तुम्हाला हे सांगते आणि पूर्ण मी तुम्हाला हे फिरून दाखवणार आहे. पण मला वाटतं मी पहिला हे थोडंसं खाऊन घेऊ कारण मला खूप जास्त भूक लागली आहे. आपण थोडासा 2 मिनटाचा ब्रेक घेऊया देन येस. आता मी तुम्हाला हे हॉटेल दाखवते की किती ते छान आहे. मी पूर्ण सांगितलं की वरती पूर्ण जे झाडं ना जे वेली आहेत त्याला लागले. आणि तुम्ही इथे बघा इथे हे जे आहे ते रिअलवाले आहेत. पूर्ण रिअलवाले हे आहेत. बाबू त्याला लाईफ वाटते बिचारायला. ग्रेप्स तोड़ने की तमाम कोशिश कर रहे हैं. मला खोकलाच येतोय. मी तुम्हाला थोडंसं नॉर्मल असं फिरून दाखवते इथे. योगेश तर या साईडला या लोकांचं किचन वगैरे आहे. या साईडला पूर्ण तिथे पूर्ण किचन वगैरे यांचं आहे. इथे जिलेबी वगैरे किंवा मिसळ वगैरे भेटते. तिथे कढी वगैरे नंतर लस्सी वगैरे भेटते. आणि हा जो पोर्शन आहे इथे सर्व सिटिंग एरिया केला आहे त्या लोकांनी. तिथे खरेवाले ग्रेप्स लागलेले आहेत तिथे वरती. छान खूप छान. जी तुम्ही मिसळ बघा ना लिटरली एवढी भारी होती. लिटरली एवढी भारी मिसळ होती. मला खूप जास्त आवडली. ग्रेप्स वगैरे आणि आम्ही लस्सी वगैरे ट्राय केली जी खूप जास्त छान होती. मला खूप आवडली. इथे फोटो ॲज युजल ते नेहमीचे फोटो तुम्हाला त्याचे तुम्ही इन्स्टावर जा तुम्हाला ह्याचे खूप जास्त फोटो भेटतील. याचं पण चॅनल आहे सरकारी डॉक्टर म्हणून. पुन्हा वैतागली सध्या. तुम्ही ते बघा इथे या पूर्ण असं छान याच्यामध्ये किती सुंदर अशी कृष्णाची मूर्ती या लोकांनी बसवली आणि खूप सुंदर आहे. किती सुंदर आहे. मला खूप जास्त आवडलं यार. खरंच खूप जास्त आवडलं. आणि मला माझ्या बहिणी पण नाही दिसत आहे कुठे बसले आहेत. त्यांचा फोटोशूट चाललंय. का आलं ताई फोटो नाही भेटत आहे का चांगले? मी 2 दिवसाच्या ट्रिप नंतर आज फोटो काढण्याची इच्छा दर्शवली. ताई प्लीज काल काढलेत प्लीज एकही चांगले नाही काढले ते धड. इकडे फोटो पाठवागे. किती छान आहे सगळं काही मस्त आहे. मला वाटतं आम्ही रात्री आलो असतो ना अजून छान वाटलं असतं. हे बाळ किती छान आहे यार. किती मस्त फोटो येत आहे. हे बघा बाळाला त्रास देणारे लोक असतात. आणि हे बाळ विचार हे बाळ नाही हे भयंकर बाळ आहे. ही नेहमी इरिटेट करते लहान मुलांना. नका करू यार. करणारे लोक असतात इथे. ते बघा काय झालं? ताई बिचारी फोटो काढते. तिचे कधीच फोटो नाही काढले तर ती अशी बोलली तिने किती सारे काल फोटो काढले. खरंच किती सारे फोटो काढले तिने. आता आम्ही मंदिरात आलोय. बघू शकता किती चांगलं मंदिर आहे. इकडे बघा हे बघा. आतमध्ये फोन अलाउड नाही आणि यापूर्वी खूप ओरडा भेटलाय चांगला. हे मला नाही भेटला त्या तिला भेटला दुसऱ्या पाहिलं नाही हिला पण भेटला भरपूर. आता आम्ही कालाराम मंदिरमध्ये आलेलो आहोत
आणि इतकं सुंदर आहे ना मंदिर. एवढं सुद्धा आम्ही हे साडी ते घालून आलो असतो ना, एवढे छान फोटो आले असते. आम्ही जसे मॉर्निंगला बघितले होते पिंटरेस्टवाले फोटो, सेम तसंच हे लोकेशन आहे. पण तुमचे भांडणं झाले असते तर काय केलं असते? आम्ही खूप मेस्मराइज झालो. आम्ही सीता गुफाच्या इथे आलो आहे. समोर सीता गुफा आहे आणि इथे आम्ही एक एक्झिबिशन हॉल लागला आहे छोटासा, तर आम्ही इथे आलो आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता सीता माता का रसोईघर. म्हणजे राम आणि सीता लक्ष्मण हे जेव्हा वनवासात गेले होते तेव्हा त्यांचं रसोईघर वगैरे कसं होतं, तर ते सर्व काही त्यांनी इथे दाखवलेलं आहे आणि खूप छान खूप सुंदर दाखवलं आहे. तुम्ही बघा, लिटरली खूप सुंदर आहे. इथे आहे सुवर्णमृग मारीच वध. आता स्वर्णमुख आहे जो राक्षस आहे रावणाने त्याला पाठवलेलं, तो राक्षस असतो ऍक्च्युली. तो रूप घेऊन येतो सीता मातेला लुभवण्यासाठी. मग सीता माता त्यांच्या मागे जातात आणि सांगतात की रामजींना की मला तो हवाय. मग रामजी त्यांना घ्यायला त्यांच्या मागे जातात. मग रामजींना ते डिस्ट्रॅक्ट करतं ते हरिण जे आहे. आणि मग त्यानंतर राक्षसाचं रूप घेतो. मग तोपर्यंत रावण पुढे आपण कंटिन्यू करतो. ओके चला. इल्युजन मध्ये तो येतो एक रावण असतो तो रूप घेऊन येतो. मला अर्धी स्टोरी सांगितली, तुला सांगते पूर्ण. ताई हे रावणाची प्रतिकृती आहे. ही रावणाची प्रतिकृती आहे. मग तो साधूंना आपण भिक्षूंना असं नाही म्हणू शकत आपल्या याच्यामध्ये असं ते आल्यावर. मग ते भिक्षामदेय असं काहीतरी म्हणत जेवणासाठी ते म्हणतात येतात. मग रामजी जेव्हा जातात मग तेव्हा किती सुंदर कॉरिडॉर आहे हा. हिला पण घ्या. हात नाही फिरत असा. काय प्राचूला होत आहे ताई, प्राचूला घेऊन येस. प्राचूला काय होत नाही यार याच्यात. आम्ही एक रील बनवली तुम्हाला माहिती आहे, स्वायलिश कोलावली काय का प्रतीक्षा ताई. आम्ही एक रील बनवली आठवते तुला स्वायलिश कोलावलीवर, नाही माहित. अम्मा बैठ आ जाऊंगा मैं. लांब जा ना थोडस, तुम्ही चेहरेच दिसता त्याच्यात. आमचा डान्स बघायला पाठी जाऊ. यांची व्हिडिओ करा ताई यांची व्हिडिओ. प्लीज, आम्ही अशा लोकांपासून 10 इंच दूर राहतो. पूनम पकड. आपण गाणे वाढून नको अजून नाचेल. आपल्याला कमेंट मध्ये शिव्या पडतील. गाणं आवाज कमी कर. हा बस. कॉपीराईट नाही येणार याच्यावर. बस ना बाबू, तुझे बॅम्बू अब फॉर्म में आने वाले हैं. ओ माय गॉड, कमरिया या कमरा आहे. आम्ही या लोकांमध्ये नाहीये. आमच्या समोर कोणता जिल्हा आहे का हा? आमच्या समोर कसाऱ्याची भावी आमदार उभी आहे. भावी आमदार उमेदवार, भावी आमदार प्रेममध्ये यावे. पाठीमागून हात जोडते. मत आम्हालाच द्यावे. निशाणी करून दाखव. निशाणी काय? लिपस्टिक नाही. लिपस्टिक नाही. नकुल, दूर जाण्याची कंबरच नाही दिसत आहे. काय एक आयरिबिन काढण्याचा कार्यक्रम करणार आहे का? तुला डान्स करायचा आहे का तिकडे? एक 2 3 जण फक्त पूजेची ऍक्टिंग करतात, हात हलवतात. या दोघांना सुपरस्टार निरवानी सिक्रेट ट्रेनिंग दिली आहे.
प्लीज काय नव्हता एक मिनिट आमच्या सर्व बॅग आम्ही इथे ठेवल्या हिला एवढी चूल होती हिनी ही बॅग वर ठेवायला गेली ज्या व्यक्तीची सगळ्यात जास्त काळजी करते तिच्याच डोक्यावरती ती एवढी जड बॅग पाडली काय बोलायचंय तुला काय बोलायचंय स्नेहा सोनावणे काय बोलायचंय मला कॉपीराइट येणार जास्त आणि मी टाकणार नाही हे सगळं घरी पप्पांना जाईल म्हणजे तुम्हाला नेक्स्ट ट्रिपला पाठवणार नाही अरे भावी आमदारला घ्या ऋतूच्या पुढे ये